आलो आहे मित्रांनो, तर आपण आलो आहे पवारवाडीत. आजचा दिवस आहे दुसरा सुट्टीचा आपल्या. आम्ही आलो हे बघायला इकडे, आणि ते काही शिल्लक नाही. सार्थक रोडचं काम चालू आहे पवारवाडीच्या नदीचा, आणि पूर्ण रोडचंच काम चालू आहे. चला घरी निघूया. काय पाहिजे? मिसळ की काय पाहिजे? वडापाव? हो, तुम्हाला पाहिजे ना असं हां. नमस्कार मित्रांनो, कोकणकर सुहास या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि आज तुम्हाला मी एक वेगळा व्हिडिओ म्हणजे आमच्या पूर्ण वाडीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. प्रत्येकाची घरं आणि कोणाकोणाची घरं आहेत. हा माझ्या मागे आमचं मंदिर, विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. तसंच माझ्या मागे हे बघा, ही आमची शाळा 1ली ते 4थी जिल्हा परिषद शाळा होती. थोडा आता कलर वगैरे केलं, व्यवस्थित केलं आहे. चला पुढचा व्हिडिओ बघत राहा. नवीन असाल चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ माझे. चला पुढचा व्हिडिओ बघूया आपण. ही बघा, ही आमची शाळा 1ली ते 4थी. आता बोर्ड वगैरे शाळा बंद झाली, कारण का कोण मुलंच नाहीत शाळेमध्ये. आमचं मंदिर विठ्ठल रुक्माईचा. भोजने नमस्कार, काय बोलताय? अरे जरा सार्थकला बोलू, जरा गाव फिरून आणतो जरा. तू गेलास ना अजून? नाही, जाऊन परत आलो ना. मुंबईत ना? हो, त्याशी लग्न करून लावून परत आलो. पण गेलास ना? तर हे मंदिर विठ्ठल रुक्माईचं आमचं. हे आमच्या वाडीचे अध्यक्ष सुभाष भोजने. हे पंदिर यांचं घर, पंदिर आहे. चला पुढचे एक एक बघूया, दाखवतो तुम्हाला. कोण गेला पाणी सोडायला? पंदिर यांचं घर. हे बघा, शरद दिवेकर यांचं घरचं काम चालू आहे. हे कासार तिकडे पुढे, ते बघा तिकडे मिरगलांचं घर आहे 2. तिकडनं व्ह्यू घेऊ आपण. संकेत काकाचं वरती तिकडे दशरथ भोजने. इकडे दुसरे भोजने आहेत, खेडेकर. आणि हा घर बघा महाडिक, वसंत महाडिक यांचा. आणि हे इकडे मिरगलवाडी. ही 2 घरं. आपण वरती आपल्या स्लॅबवरती चढू. हा आलो वरती. हे महाडिक भोजने सगळे नवीन सुन घर होत आहेत. पण महाडिकांचं घर. हे आपले कात्यांचं घर आहे इकडे. हे पण भोजन्यांचं घर आहे. हा घर इकडे महाडिक. हे इकडे महाडकांचं घर आहे. आणि हे दिवेकरांचं घर आहे, महेश दिवेकर. आपण तिकडनं एक झलक घेऊ त्याची. या सूर्यास्त. हे इकडे महाडिक. विजय देवेकर यांचं घर प्रोसेसमध्ये आहे. येऊ नको, पाणी नाही इकडे. प्रोसेसमध्ये घर आहे विजय देवेकरांचं. हा करा सांगितलं ना. आणि मी आलो काल सकाळी, लग्नाला आलेलो ना, नंतर परत आलो इकडे सोडायला. अशोक बडिक, पंढरीनाथ माडिक यांचं घर. त्यांचं पण काम चालू आहे. अरे श्रीकांत वाडे यांचं घर. बिरवटकर, दिलीप बिरवटकर, अंकुश बिरवटकर यांचं घर. म्हणे ही कधी आली? दापोलीला येणार होतो. संकेत काकाचं घर. हे संकेत काकाचं नाही, माझा आहे. आणि हे संकेत भोजने, सुभाष भोजने यांचा घराचं काम चालू आहे. पहिला मला चढल्यावरती प्लास्टरचं हे झालं, वरती टाकलं स्लॅब. वरती स्लॅब टाकून ये, तुला चढवतो वरती. आलो आलो, चल.
हे निलेश माडिक यांचं घर इकडे आणि हे आमचं वाजे फॅमिलीचं घर आहे. श्री विठाई माऊली. हे मंगेश माडिक यांचं घर. हे गौरव बिरवटकर यांचं घर आहे. व्हिडिओ आपण शॉर्ट बनवणार आहे फक्त वाडीतल्या सगळ्या घरांचा एक असावी आपल्याकडे माहिती त्यासाठी बनवतो आहे. इथे एक नवीन घर झालं आहे. माडिक हे पण आहेत आणि खाली देवेकर हे बघा त्यांचं घर आहे. हे आपले दिवेकरांचं घर आहे. निलेश. इकडे आमची पहिली डोरी होती तर डोरी आहे का रे वरती की मिटवून टाकलीत. तर हा नजारा बघा खतरनाक वरून जबरदस्त. इकडे आमच्या गावच्या पाण्याच्या टाक्या आहेत वरती. वरना खतरनाक नजारा दिसतो एकदम. हे बघा डोरी इथून क्लिअर दिसते. ही आमच्या वाडीचा पूर्ण नजारानी मस्त दिसणारं सूर्यास्त. जबरदस्त सीन. इथं पूर्ण वाडी कव्हर होते आपली. आमचं मंदिर. मित्रांनो हे बघा महेश दिवेकर यांचं घर जे आपण मगाशी मागून बघितलं आता पुढून. हे माडिक. हे सचिन मिरगल, सुनील मिरगल आणि सुभाष मिरगल यांचं घर. ही आमची पाण्याची टाकी. ह्यावरनं आम्ही पहिले पाणी भरायचो. आता बंद झाले. म्हणजे त्याचं पाणी सोडल्यावरच्या आमच्या टाकीमध्ये. हां मग पाणी वरती तिकडं ट्रान्सफर केलं. मित्रांनो आहे रुपेश माडिक, नत्र माडिक यांचं घर आहे. कात्यांचा वाडा इकडे. फक्त सांगायचं एवढंच आहे घर एक खतरनाक बांधून ठेवलेत सर्वांनी मस्त एकदम. आणि मित्रांनो शेवटला हे आमचं घर. आमचं घर तर तुम्ही बघितलं असेलच. मी बऱ्याच वेळा दाखवलं आहे. आणि हे आमच्यासमोर संभाजी साळवे यांचं घर आहे. हा एक इकडे घर आहे गणेश लांबे यांचा. इथे विहीर ढावाची विहीर. याचा व्हिडिओ तुम्ही बघितलं बराच वेळा. आणि संध्याकाळचा नजारा. प्रॉब्लेम असा आहे घर जे बांधलेत एकाचे एक सर घरं मस्त बांधलेत टाकाटक. प्रॉब्लेम असा आहे पण घरी राहायला कोण नाही. सगळी घरं बंद असतात वाडीमध्ये. सगळे अर्धी का अर्ध्यापेक्षा जास्त घरं बंद आहेत. फक्त गणपती सप्त्यामध्ये पालखीला जे असे मोजकेच जे आपले सण आहेत त्याच्यामध्ये लोक राहायला येतात. इतर वेळी पूर्ण वाडी गाव आपलं सामसूम असतं. आणि हे संध्याकाळचं वातावरण बघा एक नंबर जबरदस्त. एकंदरीत एक छोटीसा व्हिडिओ बनवला आपण आपल्या वाडीची माहिती देण्यासाठी. एकंदरीत कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि भेटूया आपण पुढच्या वेळेस. तोपर्यंत टाटा बाय बाय.